नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 10th मॅथेमॅटिक्स पार्ट 2 वर चर्चा करतोय. फर्स्ट चॅप्टर जे आहे सिमिलॅरिटी. एक रिव्हिजन आपल्याला या चॅप्टरची करायची आहे. बोर्ड परीक्षा 2026 च्या अनुषंगाने मॅथेमॅटिक्स पार्ट 2 चं हे सिमिलॅरिटी जे पहिलं चॅप्टर आहे. तर याची एक रिव्हिजन. तर या चॅप्टरमधले सगळे महत्त्वाचे क्वेशन्स जे आहेत ते आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून या चॅप्टरमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क मिळतील. बोर्डाच्या परीक्षेला सिमिलॅरिटी या चॅप्टरवर जवळपास 10 मार्काचे प्रश्न विचारले जातात. आणि एक महत्त्वाची गोष्ट, या अगोदर आपण मॅथेमॅटिक्स पार्ट 1 च्या सगळ्या चॅप्टरवरची रिव्हिजन घेतलेली आहे. तर मॅथेमॅटिक्स पार्ट 1 चे सगळे चॅप्टर म्हणजे पहिलं जे चॅप्टर आहे आपलं लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल पासून ते स्टॅटिस्टिक पर्यंत सगळ्या चॅप्टरवरच्या व्हिडिओज आपण त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली मी तुमच्यासोबत डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेले आहेत. तर तुम्ही आजची ही चर्चा झाल्यानंतर तुम्ही या सगळ्या व्हिडिओज बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन. तर आता आपण सिमिलॅरिटीला सुरुवात करूयात. तर पटकन पुढे जाऊयात. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि सेमी इंग्लिशला असाल विशेष करून, तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, पहिला जो क्वेश्चन आहे, हा प्रॅक्टिस सेट नंबर पहिला जो आपला प्रॅक्टिस सेट आहे 1.1 त्यामधला आहे. याच्यामध्ये काय कन्सेप्ट वापरले बघा. प्रश्न काय आहे? बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. बघा, एका ट्रायंगलचा बेस आणि हाईट दिले, त्याचबरोबर दुसऱ्या ट्रायंगलचा पण बेस आणि हाईट दिले आणि दोन्ही ट्रायंगलच्या एरियांचा रेशिओ काढायला सांगितलाय. मित्रांनो, प्रॉपर्टी काय? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशिओ ऑफ बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. म्हणजे यांच्या एरियांचा जो रेशिओ आहे तो काय असतो? बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. बेस आणि हाईट यांच्या मल्टिप्लिकेशनच्या रेशिओ इतका असतो, यांच्या प्रोडक्टच्या रेशिओ इतका असतो. म्हणजे सरळ साध्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचंय की रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. काय बघा, बघा याला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो. तर आता आपण या ठिकाणी बघा, एरिया ऑफ, आता आपण सॉल्व्ह करताना या प्रश्नाला 1-2 मार्काचा हा प्रश्न आहे, पण खूप सोपा आहे. बघा, इथे लिहू आपण एरिया ऑफ अ ट्रायंगल. आपण काय करू, एका ट्रायंगलचा एरिया जो आहे A1, त्याच्यानंतर आपल्याकडे बेस जो आहे तो B1, बेस B1 अँड हाईट जी आपल्याला विचारले, हाईट पण दिले आणि त्याची हाईट जी आहे आपण काय करू, H1 मानू. म्हणजे एक जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया आपण A1 घेतला, बेस B1 घेतला, हाईट H1 घेतला. ओके. आता बघा, एरिया ऑफ अनदर ट्रायंगल, एरिया ऑफ अनदर ट्रायंगल, दुसरा जो ट्रायंगल आहे, अनदर ट्रायंगल A1, A2, बेस B2, ओके, बेस B2 अँड हाईट जी आहे आपल्याकडं, हाईट आपण म्हणू H2 आहे. ओके, एकदम सिंपल विषय आहे. म्हणजे एका ट्रायंगलचा एरिया A1, B1, हाईट H1. दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया A2, बेस B2 आणि हाईट H2. आता आपल्याला काय-काय दिले बघा. एका ट्रायंगलचा जो बेस आहे, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 म्हणजे B1 इज इक्वल टू 9 दिले आपल्याकडं. आणि हाईट जी आहे ती 5 आहे. H1 इज इक्वल टू 5. अनदर ट्रायंगलचा जो बेस आहे, बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 म्हणजे आपल्याकडे B2 इज इक्वल टू 10 असणार आहे. आणि हाईट इज 6. दुसऱ्या ट्रायंगलची हाईट जी आहे ती H2 जी आहे ती आपल्याकडे 6 आहे. ज्या गोष्टी आपल्याकडे होत्या, त्या गोष्टी आपण या सगळ्या लिहिल्या. B1 इज इक्वल टू 9, H1 इज इक्वल टू 5, B2 इज इक्वल टू 10 आणि H2 इज इक्वल टू 6. आता मुद्दा काय की या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो A1 अपॉन A2. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कुठलेही असतील तर कसा आहे तो? बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. तर A1 अपॉन A2, A1 चा बेस इंटू हाईट लिहायचा. A1 चा बेस आहे B1 इंटू हाईट आहे H1 डिवायडेड बाय A2 चा बेस B2, हाईट H2 इथे लिहायचं B2 इंटू H2. मग आता बघा, B1 इंटू H1, B1 9 आहे इंटू H1 5 आहे. B2 इंटू H2, B2 आपल्याकडे 10 आहे इंटू H2 आपल्याकडे 6 आहे. 9 5 जा 45, 10 6 जा 60. 60 आणि 45 15 च्या टेबलमध्ये येतात. 15 3 जा 45, 15 4 जा 60. सो देअरफॉर 3:4 इज आन्सर. The ratio of this area of this triangles is 3:4. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता या क्वेश्चन मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, काय चेंजेस होऊ शकतात. या क्वेश्चन मध्ये इथे बेस ऑफ अ ट्रायंगल 9 च्या ऐवजी 10 असेल, 5 च्या ऐवजी 15, 2, 3 काहीतरी आकडे बदलते. परंतु हा क्वेश्चन राहील. हा क्वेश्चन जर आला तर 1 और 2 मार्क्सला आपल्याला परीक्षेला येऊ शकतो. ठीक आहे. आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे बघूया. सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन मित्रांनो बघू. 1 मार्क्स पासून 2, 3, 4 मार्क्स पर्यंतचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनवरती आज आपल्याला चर्चा करायची आहे. बघा, यामध्ये
याच्यामध्ये दुसरा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चन मध्ये जर बघितलं, लक्षात घ्या, जर दोन ट्रायंगलचा एरियांचा रेशो आपण बघितला, बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट असतो. पण जर का दोन ट्रायंगलची बेस कॉमन असेल, दोन ट्रायंगलचा बेस कॉमन असेल, तर तो रेशो हाईट अपॉन हाईट येतो. जसं की इथं जर तुम्ही बघितलं, याच्यामध्ये मला बीसी परपेंडिक्युलर एबी दिलेलं आहे. बीसी परपेंडिक्युलर एबी आणि एडी परपेंडिक्युलर एबी आहे. आपल्याकडे बीसी इज इक्वल टू 4 दिलेला आहे आणि एडी इज इक्वल टू 8 दिला आहे. देन फाइंड द एरिया ऑफ रेशो एबीसी आणि एडीबी. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी. आता इथं एबीसी आणि एडीबी दोघांमध्ये काय कॉमन आहे? बघा, एबीसीचा जर विचार केला तर वरचा ट्रायंगल एबीसीचा बेस बीसी आहे आणि त्याची हाईट काय बाबा, सॉरी, बेस एबी आहे आणि हाईट हाईट बीसी आहे. बघा, वरचा जो ट्रायंगल आहे एबीसी, त्याचा बेस आपल्याकडे एबी आहे आणि हाईट आपल्याकडे बीसी आहे. आणि खाली जो आपल्याला जो ट्रायंगल दिसतोय, ज्याचं नाव आहे एडीबी. हा जो एडीबी ट्रायंगल आहे, याचा पण बेस एबी आहे, याचा पण बेस काय बाबा एबी आहे आणि हाईट एडी आहे. वरच्या ट्रायंगलचा बेस एबी आणि खालच्या ट्रायंगलचा पण बेस एबी, दोन्ही ट्रायंगलचा बेस कॉमन आहे. मग लक्षात घ्यायचं, जर दोन ट्रायंगलचा बेस कॉमन असेल तर रेशो काय, तो हाईट अपॉन हाईट. लक्षात घ्यायचं, ही बेस कॉमन, देन रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दोस ट्रायंगल, हाईट अपॉन हाईट. हाईट अपॉन हाईट लिहायचं. मग एबीसी ची हाईट काय बाबा, बीसी आहे, लिहून टाक. डिवायडेड बाय एडीबी ची हाईट काय, एडी आहे, एडी. हाईट अपॉन हाईट बिकॉज बेस कॉमन. मग इथं लिहायचं बाबा, रिझल्ट ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन बेस, ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन बेस. ओके, कॉमन बेस. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडू शकतो. तर याच्यात व्हॅल्यू टाका. बीसी आपल्याला 4 दिले, एडी आपल्याला 8 दिले. बीसीच्या जागेवर 4 लिहा, एडीच्या जागेवर 8 लिहा. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 1:2 हे आपल्याकडे आन्सर आलं. संपला विषय. इथं ही डायग्राम जी लक्षात घ्या मित्रांनो, डायग्राम जॉमेट्रीमध्ये डायग्राम खूप महत्वाचे असतात. मॅथेमॅटिक्स पार्ट 2 मध्ये डायग्राम अशीच येईल. डायग्रामचं नाव एबीसीच्या ऐवजी पीक्यूआर वगैरे येईल आणि इथं व्हॅल्यू थोड्याशा बदलतील. पण असाच राहणार आहे. या दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो विचारला जाईल. इथं बेस कॉमन आहे. आता पुढचा एक क्वेश्चन मित्रांनो आपण बघूयात. याच टाईपचा एक थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, पण परीक्षेला येतो. आता हा क्वेश्चन बघा. या क्वेश्चन मध्ये तुम्ही ट्रायंगल बघा. इथं आपल्याला या दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो, पहिला जो ट्रायंगल आहे आपल्याकडे एबीसी. आता प्रत्येक ट्रायंगल ज्यावेळेस तुम्ही बघाल ना मित्रांनो, त्यावेळेस त्याचा बेस आणि हाईट चेक करायची. याचा बेस आपल्याकडे बीसी येतो. या ट्रायंगलचा बेस जर तुम्ही बघितलं तर तो बीसी येणार आहे. ओके, आणि हाईट जी आहे ती एबी येते. ओके, दुसरा ट्रायंगल आपल्याला विचारलाय. दुसरा ट्रायंगल म्हणजे डीसीबी. डीसीबी बघा, हा दुसरा ट्रायंगल आहे आपल्याकडे डीसीबी. या डीसीबी ट्रायंगलचा बेस काय, बीसी आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा बेस बीसी आहे. एबीसीचा बेस पण बीसी आणि डीसीबीचा बेस सुद्धा बीसी आहे. मग बेस जर कॉमन तर रेशो काय आला, हाईट अपॉन हाईट. आत्ताच बघितलेलं, या दोन ट्रायंगलचा बेस कॉमन आहे. एरियांचा रेशो हाईट अपॉन हाईट, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीसीबी इज इक्वल टू हाईट अपॉन हाईट. एबीसी ची हाईट काय बाबा, एबी, आणि डीसीबी ची डीसी, एबी, आणि डीसीबी ची डीसी लिहा किंवा सीडी लिहा. इथं लिहायचं ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन हाईट. आता याच्यामध्ये कॉमन बेस, ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन बेस, दोघांचा बेस कॉमन आहे. मग आता एबी 6 आहे, डीसी 8 आहे. 6 अपॉन 8, 2 3 जा 6, 2 4 जा 8. अशा प्रकारे मित्रांनो एक क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. एकदम सोपे सोपे क्वेश्चन असतात. 1 किंवा 2 मार्काला हे प्रश्न विचारले जातात. बरोबर. पुढचा क्वेश्चन बघा. आता हा प्रश्न जर तुम्ही बघितला, तर हा प्रश्न तुम्हाला पुस्तकामधल्या प्रॅक्टिस सेट मध्ये नाही, पण सॉल्व्ह एक्झाम्पल मधला आहे. आणि सॉल्व्ह एक्झाम्पल मधले प्रश्न सुद्धा आपल्याला येत असतात. इथं काय दिलंय की याच्यामध्ये एसी इज इक्वल टू 16 आहे बाबा. काय काय दिले, एसी इज इक्वल टू 16 बघा. एसी म्हणजे संपूर्ण एसी आपल्याला 16 दिलेली आहे. त्याच्यानंतर डीसी इज इक्वल टू 9, डीसी इज इक्वल टू 9 आहे. मला सांगा, जर डीसी जर 9 असेल, डीसी जर 9 असेल तर एडी किती? बघा, एडी काय असणार आहे, एडी इज इक्वल टू, जर तुमच्याकडे एसी टोटल आपल्याकडे 16 आहे आणि डीसी इज इक्वल टू 9 आहे, तर 16 मधून 9 गेले तर मला एडी मिळणार आहे. 16 म्हणजे एसी, त्याच्यातून 9 मायनस करायचं म्हणजे डीसी मायनस करायचं आहे. म्हणजे 16 मधून तुम्ही जर 9 मायनस केला तर माझ्याकडे आन्सर किती येतं, 7 येतं. म्हणजे एडी इज इक्वल टू आपल्याकडे काय असणार आहे, 7 असणार आहे. एवढं लक्षात घ्या. एडी 7 आहे. त्याच्यानंतर डीसी आपल्याकडे 9 आहे. बघा, ही 9 आहे आणि आपल्याकडे एसी 16 आहे. आता मला कुठल्या दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो काढायचा आहे, एबीडी अपॉन एबीसी. बघा, एबीडी अपॉन एबीसी. एबीडी कुठे गेला, एबीडी हा एक ट्रायंगल दिसला. ओके, याची हाईट काय बाबा, बीडी आहे. नीट लक्षात घ्या, या ट्रायंगलची हाईट बीपी आहे. ओके, बी पासून मोजली गेलेली आहे. आणि दुसरा ट्रायंगल एबीसी. एबीसी म्हणजे हा मोठा ट्रायंगल, बरोबर का. एबीसी म्हणजे हा सगळ्यात मोठा जो तुम्हाला ट्रायंगल दिसतोय तो.
या मोठ्या ट्रायंगल मध्ये आणि हा बीडीसी जो ट्रायंगल आहे किंवा जो एडीबी तुम्ही म्हणू शकता, सॉरी एडीबी जो ट्रायंगल आहे, या दोन ट्रायंगल मध्ये काय कॉमन आहे, तर दोघांमध्ये हाईट कॉमन आहे. जर तुम्ही नीट बघितलं, या डायग्रामला मी अशी काढतो, जरा थोडीशी अशी काढतो, जरा या डायग्रामला आपण असं काढू, म्हणजे समजून घ्यायला जरा थोडंसं सोपं पडेल. तर बाजूला काढतो बघा, असं काढू आपण, म्हणजे तुम्हाला काय होईल, समजून घ्यायला सोपं पडेल. इथं असा एक परपेंडिक्युलर आहे, इथं अशा प्रकारे बघा, नीट जर लक्ष दिला तर हा जो पॉइंट आहे बी, त्याच्यानंतर इथं ए आहे, त्याच्यानंतर इथं पी आहे, इथं आपल्याकडे डी आहे आणि इथं सी आहे. आता ही डायग्राम समजा अशी आहे, हिला आपण जरा थोडंसं या डायग्रामला उलटं केलं. ओके, उलटं केल्यानंतर समजा ही डायग्राम अशी दिसेल, अशी नाही दिसणार बघा, अशा प्रकारे थोडीशी दिसणार आहे. तर आपण सेम तशीच काढू आपण आकृती जशी दिसेल. इथं परपेंडिक्युलर आहे, इथं थोडंसं वाढलेलं आहे आणि इथं आपल्याकडे पॉइंट आहे बी, बी आहे, त्याच्यानंतर ए आहे, पी आहे, डी आहे आणि सी आहे. आता लक्षात घ्या, आता कुठले दोन ट्रायंगल, एबीडी आणि एबीसी. एबीडी कुठला ट्रायंगल आहे, एबीडी, 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 एबीडी बघा हा ट्रायंगल. एबीडी म्हणजे हा ट्रायंगल दिसला आणि दुसरा एबीसी म्हणजे हा मोठा ट्रायंगल. दोघांमध्ये काय कॉमन आहे बघा. या एबीडीची हाईट जी आहे ती बीपी आहे. बरोबर? आणि दुसरा जो तुमचा एबीसी जो मोठा ट्रायंगल आहे सगळ्यात, त्याची हाईट सुद्धा आपल्याकडे बीपी आहे. इथं हाईटच कॉमन आहे. इथं जेवढे तुम्हाला ट्रायंगल दिसतात ना, या सगळ्या ट्रायंगलची हाईट कॉमन आहे बघा. एबीडीची हाईट बीपी. त्याचबरोबर एबीसी जो मोठा ट्रायंगल आहे त्याची पण हाईट बीपी आणि बीसीडी हा जो तुम्हाला एक ट्रायंगल दिसतो ना, याची हाईट पण बीपीच असणार आहे. म्हणजे सगळ्या ट्रायंगलची हाईट कॉमन आहे. मग इथं हाईट कॉमन असेल तर रेशो काय आला, बेस अपॉन बेस. बघा मगाशी म्हटलं बेस कॉमन तर रेशो हाईट अपॉन हाईट आणि हाईट जर का कॉमन असेल तर रेशो बेस अपॉन बेस येतो. मग मला सांगा एबीडीचा बेस काय? एबीडी, एबीडीचा बेस, एबीडी याचा बेस काय झाला, एडी. बेस झाला एडी आणि डिवायडेड बाय एबीसी. एबीसी जो मोठा ट्रायंगल आहे त्याचा बेस आहे एसी. एसी इथं ब्रॅकेट लिहा. ब्रॅकेटमध्ये लिहू शकता तुम्ही, ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन हाईट. हाईट कॉमन आहे म्हणून बेस अपॉन बेस आला. आता एडी माझ्याकडे काय बाबा, एडी व्हॅल्यू 7 आहे आणि आपल्याकडे एसी जो आहे तो 16 आहे. एडी आपल्याकडे 7 आहे, एसी 16 आहे. झालं. आता दुसरा बघा बीडीसी आणि एबीसी. बीडीसी ट्रायंगल. बीडीसी कुठे बाबा आपल्याकडं? बघा आता इथं बीडीसी. बीडीसी हा ट्रायंगल आणि दुसरा जो ट्रायंगल आहे आपल्याकडे एबीसी. एबीसी म्हणजे हा मोठा ट्रायंगल. या दोन्ही ट्रायंगलची बीडीसी म्हणजे हा ट्रायंगल जो ज्याला रंग दिलाय तो. आता या दोन्ही ट्रायंगलमध्ये पण हाईट कॉमन आहे. इथं सगळीकडे हाईट कॉमन आहे. तर रेशो असणार बेस अपॉन बेस. मग या बीडीसीचा बेस काय झाला, सीडी. बघा इथं तुम्हाला दिसतोय बीडीसीचा बेस, इथं दिसतोय सीडी. मग इथं बेस लिहिला सीडी आणि एबीसीचा बेस एसी आपल्याला माहिती आहे. बेस अपॉन बेस आला का? कारण हाईट कॉमन आहे. मग सीडी किती दिले बा आपल्याला? सीडी म्हणजे डीसी 9 आहे आणि एसी 16 आहे. मग इथे लिहायचं 9/16. ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन हाईट असं लिहायचं. आता एबीडी आणि बीडीसी. एबीडी म्हणजे बघा हा ट्रायंगल जो विदाऊट रंग दिलेला छोटा आणि बीडीसी म्हणजे हा दुसरा ट्रायंगल. या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं तर एक तुमच्याकडे बीडीसी हा ट्रायंगल आहे आणि दुसरा एडीबी हा ट्रायंगल. या दोन ट्रायंगल मध्ये जर बघितलं तर दोघांमध्ये सुद्धा हाईट कॉमन आहे. म्हणजे इथं पण रेशो बेस अपॉन बेस येणार. आता एबीडीचा बेस काय? एबीडीचा बेस आहे एडी, एडी आणि डिव्हायडेड बाय इकडे बेस आहे सीडी. कोणाचा? बीडीसीचा बेस आहे सीडी. म्हणजे एडी अपॉन सीडी. एडी काय 7 आहे, सीडी 9 आहे. म्हणजे इथे माझ्याकडे काय 7/9. हा प्रश्न थोडासा वेगळा होता मित्रांनो. प्रश्न आला तर 3 मार्काला वगैरे आपल्याला या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, 2-3 मार्काला. पुस्तकामध्ये जो सॉल्व्ह केलेले तुमचे जे काही एक्झाम्पल आहेत ना, तर त्याच्यातला हा क्वेश्चन आहे, पण इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. बघा 3 टाइपचे आपण बघितले, की रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट असतं. त्याच्यानंतर जर 2 ट्रायंगलचा बेस कॉमन असेल तर रेशो हाईट अपॉन हाईट असतं आणि हाईट कॉमन असेल तर रेशो बेस अपॉन बेस असतं. या 3 कन्सेप्टवरती आपण 3 एक्झाम्पल्स बघितलेत. आता पुढचे एक्झाम्पल या ठिकाणी आपण बघूयात. बघा हा एक एक्झाम्पल आहे. हे बघा हा प्रश्न जो आहे ना 3-4 मार्काला आपल्याला येऊ शकतो, 3 मार्काला वगैरे. सेम आहे बघा मगाच्या सारखा आहे, पण थोडासा वेगळा आहे. इथे मला ही जी डायग्राम दिली त्याच्यावरून इथं फक्त रेशोज लिहायचे आपल्याला. बघा पीक्यूबी आणि पीबीसी या दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो. पीक्यूबी बघा, पीक्यूबी म्हणजे हा ट्रायंगल दिसला. ट्रायंगल दिसला की याचा बेस आणि हाईट चेक करा. पीक्यूबीचा बेस बीक्यू, हाईट आहे पीक्यू. आता दुसरा जो एक ट्रायंगल आहे आपण बघूया. दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय? पीबीसी. पी इथं आहे, बी इथं आहे, सी आहे, सी इथं आहे. पीबीसी म्हणजे हा मोठा ट्रायंगल दिसला. आता बघा एक ट्रायंगल म्हणजे हा ज्याला मी रंग दिलाय तो आणि दुसरा ट्रायंगल म्हणजे हा एकदम मोठा. दोन ट्रायंगल मध्ये काय कॉमन आहे? बघा या ट्रायंगलचा बीक्यूसी पीबीक्यूचा वरचा जो ट्रायंगल आहे त्याचा बेस बीक्यू, हाईट पीक्यू आणि हा जो मोठा ट्रायंगल दिसतो जो खाली दिलेला आहे पीबीसी, याचा बेस आहे बीसी आणि हाईट आहे पीक्यू. म्हणजे या दोन ट्रायंगलची हाईट कॉमन आहे.
वरच्या ट्रायंगलची म्हणजे पीक्यूबीची हाईट पीक्यू आहे, पीक्यूबीची हाईट पीक्यू आहे आणि पीबीसी जो आहे त्याची पण हाईट पीक्यू. हाईट कॉमन आहे म्हणजे रेशो काय आला? बेस अपॉन बेस. हाईट कॉमन आहे म्हणजे रेशो आला बेस अपॉन बेस. मग पीक्यूबीचा बेस काय? वरच्या ट्रायंगलचा पीक्यूबीचा बेस आहे बीक्यू. इथे लिहून टाका बीक्यू. आणि खाली जो ट्रायंगल आहे पीबीसी त्याचा बेस आहे बीसी, तो इथे लिहिला. इथे लिहायचं ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन हाईट. कॉमन हाईट. कॉमन हाईट आपण लिहिलं. ओके. ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन हाईट देअरफॉर रेशो ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल इज इक्वल टू बेस अपॉन बेस. हाईट कॉमन आहे म्हणून बेस अपॉन बेस, बीक्यू अपॉन बीसी. आता दुसरे जे दोन ट्रायंगल आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात. पीबीसी. पीबीसी म्हणजे हाच बघा, परत हाच पीबीसी म्हणजे हाच ट्रायंगल दिसला, हा मोठा ट्रायंगल दिसला. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे एबीसी. एबीसी म्हणजे सगळ्यात मोठा ट्रायंगल, सगळ्यात मोठा भाऊ हा बघा एबीसी, मोठा ट्रायंगल सगळ्यात. याच्यामध्ये काय कॉमन आहे बाबा? पीबीसीचा बेस जर तुम्ही बघितला तर बीसी आहे. आणि जो एबीसी जो सगळ्यात मोठा ट्रायंगल आहे त्याचा पण बेस बीसी. दोघांचा बेस कॉमन आहे मित्रांनो बीसी. दोन्ही ट्रायंगलचा मग बेस कॉमन तर रेशो आला हाईट अपॉन हाईट. बेस कॉमन आहे तर रेशो लिहायचा हाईट अपॉन हाईट. मग पीबीसीची हाईट हाईट काय? पीबीसी हा जो ट्रायंगल आहे त्याची हाईट आहे पीक्यू. आणि खाली जो एबीसी जो ट्रायंगल आहे सगळ्यात मोठा त्याची हाईट ए पासून मोजणार एडी. एडी. इथं काय लिहायचं बाबा? कॉमन बेस. ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन बेस. कॉमन बेस. ओके. बेस कॉमन आहे म्हणून हाईट अपॉन हाईट आलं. आता बघा एबीसी आणि एडीसी. एबीसी म्हणजे सगळ्यात मोठा ट्रायंगल. बघा एबीसी म्हणजे हा सगळ्यात मोठा ट्रायंगल दिसला तुम्हाला. या ट्रायंगलचा बेस आहे बीसी आणि हाईट आहे एडी. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे एडीसी बघा ज्याला रंग देतो हा एडीसी. हा एडीसी आणि सगळ्यात मोठा ट्रायंगल एबीसी. दोघांमध्ये काय कॉमन आहे? एबीसीचा बेस बीसी आहे, एडीसीचा बेस डीसी आहे. बेस कॉमन आहे. हाईट चेक करा. एबीसीची जी हाईट आहे ती एडी आहे आणि एडीसीची पण हाईट एडी आहे. दोघांची एडी ही हाईट कॉमन आहे. मग हाईट कॉमन असेल तर रेशो काय आला? बेस अपॉन बेस. मग एबीसीचा बेस काय बाबा? बीसी. बघा एबीसीचा जो बेस आहे बीसी आणि एडीसीचा बेस आहे डीसी. बघा डीसी. एडीसीचा बेस आला डीसी. बीसी अपॉन डीसी. काय कॉमन बाबा? ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन हाईट. ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन हाईट. हॅव्हिंग कॉमन हाईट. ओके. कॉमन हाईट. एवढं फक्त आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे. कॉमन हाईट आहे म्हणून बेस अपॉन बेस. आता हा पुढचा जर क्वेश्चन तुम्ही बघितला. एडीसी अपॉन पीक्यूसी. एडीसी कुठे आहे? बघा एडीसी. एडीसी हा दिसला. व्यवस्थित काढू जरा. एडीसी म्हणजे हा ट्रायंगल व्हाईट वाला ज्याला आपण रंग देऊयात, मस्त छानपैकी रंग देऊयात. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे आपल्याकडे पीक्यूसी. दोघांमध्ये काय कॉमन आहे जरा चेक करा. बघा हा हा ग्रीन कलरचा. आता एडीसीचा बेस डीसी हाईट एडी आणि पीक्यूसीचा बेस क्यूसी हाईट पीक्यू. दोघांमध्ये काहीच कॉमन नाहीये. बेस पण कॉमन नाही, हाईट पण कॉमन नाही. बघा एकाचा बेस एक डीसी, दुसऱ्याचा बेस आहे क्यूसी. एकाची हाईट एडी, दुसऱ्याची हाईट पीक्यू. बेस आणि हाईट काहीच कॉमन नाही. मग रेशो काय आला? बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. काय रेशो लिहिणार? बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. मग एडीसीचा बेस काय? डीसी इंटू हाईट एडी. डीसी इंटू एडी. डीसी इंटू एडी. आणि डिवायडेड बाय पीक्यूसीचा बेस क्यूसी आणि हाईट पीक्यू. क्यूसी इंटू पीक्यू. क्यूसी इंटू पीक्यू. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. फक्त कन्सेप्ट नीट समजून घेतल्या पाहिजे की दोन ट्रायंगलचा बेस कॉमन असेल तर रेशो हाईट अपॉन हाईट येतो. हाईट कॉमन असेल तर रेशो बेस अपॉन बेस येतो. आणि दोन्ही जर का कॉमन नसेल तर बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट येतं. आणि जर कॉमन असेल तर रेशो इक्वल येतो म्हणजे 1:1 येतो रेशो. आणि त्याचबरोबर एरिया इक्वल असतो. तर ह्या काही प्रॉपर्टीज आहेत. 3 प्रॉपर्टीज महत्त्वाच्या त्याच्यावरती क्वेश्चन बघितले. आता आपण पुढची सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी म्हणजे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम या कन्सेप्टवर आधारित काही गणित आपल्याला परीक्षेला विचारले जातात. जसं की हे एक्झाम्पल बघा. इन ट्रायंगल एबीसी डीई पॅरलल बीसी. जर का डीई आणि बीसी एकमेकांना जर का पॅरलल असतील मित्रांनो अशा प्रकारे तर इथं समजून जायचं की इथं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम मला वापरायचं आहे. क्वेश्चनचा आन्सर लिहिताना कसं लिहायचं ते पण सांगतो बघा. इन ट्रायंगल एबीसी याच्यामध्ये लिहायचं एबीसी डीई पॅरलल बीसी. डीई पॅरलल बीसी देअरफॉर बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. शॉर्टकट मध्ये लिहितोय, परीक्षा पूर्ण वाक्यात लिहायचं. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. फॉर्म्युला कसा तयार होतो बघा. फॉर्म्युला तयार करताना या दोन पॅरलल लाईन त्यांच्या समोर आहे ए. ए पासून फॉर्म्युला लिहायला सुरुवात करायची. एकदा इकडे बघायचं, एकदा तिकडे बघायचं. इकडे काय एडी आहे, एडी आणि डीबी आहे म्हणून इथं लिहायचं एडी अपॉन डीबी इज इक्वल टू पलीकडे काय एई आणि ईसी आहे. एई अपॉन ईसी
झालं. एडी अपॉन डीबी इज इक्वल टू एई अपॉन ईसी. फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युला चुकवायचा नाही. बघा, एडी अपॉन डीबी इज इक्वल टू एई अपॉन ईसी. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका. ईडी आपल्याकडे किती? ईडी कुठे गेला? ईडी 1.8 आहे. इथे लिहून टाका 1.8 डिवायडेड बाय डीबी आपल्याकडे 5.4 आहे. इथे लिहून टाका 5.4 इज इक्वल टू एई माझ्याकडे कुठे बाबा? एई आपल्याला काढायचा आहे आणि ईसी 7.2 दिलाय. एई आपल्याला काढायचंय, ईसी दिलाय 7.2. बघा 1.8 आणि 5.4 म्हणजे 18 आणि 54. 18 1 जा 18, 18 3 जा 54 आणि एई अपॉन 7.2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बघा 3 इंटू एई 3 एई इज इक्वल टू 7.2 इंटू 1 7.2. एई आहे आपल्या जाग्यावर, 7.2 आहे आपल्या जाग्यावर, 3 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय 7.2 ला 3 ने डिवाइड करा. मस्त बघा अशा प्रकारे 3 ने डिवाइड करायचं 7.2 ला. 3 2 जा 6, 7 मधून 6 गेले 1, वरून आले 2, एक पॉइंट गेला वर. 3 4 जा 12 म्हणजे 2.4. माझ्याकडे एई इज इक्वल टू किती आलं बाबा? 2.4. मित्रांनो एक लक्षात घ्या, डायग्राम अशी येईल जर का एखाद्या ट्रायंगल मध्ये एका साइडला एक तुम्हाला सेगमेंट पॅरलल असेल तर इथं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम वापरतात. फॉर्म्युला कसा तयार करायचा हे नीट समजून घ्या. समजा डायग्राम थोडीशी वेगळी आली, डायग्राम अशीही येऊ शकते, अशी सुद्धा येऊ शकते. पी असेल, क्यू असेल, आर असेल, एस असेल, टी असेल आणि इथं हे दोघं पॅरलल असतील. बघा या डायग्राम मध्ये काहीच फरक नाही, फक्त हिला थोडीशी आडवी केली, इथून पॅरलल दाखवले. मग फॉर्म्युला कसा लिहायचा? इथं फॉर्म्युला कसा तयार झाला? एडी अपॉन डीबी इज इक्वल टू एई अपॉन ईसी. तसं इथं फॉर्म्युला काय? पी पासून सुरुवात करायची, पीटी अपॉन टी क्यू. काय? पीटी अपॉन टी क्यू इज इक्वल टू पीएस अपॉन एस आर. पीएस अपॉन एस आर. मित्रांनो एक लक्षात घ्या, तुम्हाला डायग्राम वरून फॉर्म्युला क्रिएट करता आला पाहिजे. आकृती थोडीशी बदलेल, अशीच्या ऐवजी अशी देईल, नावं बदलतील, त्याच्यामध्ये असलेल्या व्हॅल्यू बदलतील. इथं व्हॅल्यू येतील बाबा 5 आहे, 6 आहे, त्याच्यानंतर 3 आहे, तर इथं काय येईल? अशा व्हॅल्यूज बदलतील, परंतु प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया तीच राहणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम या कन्सेप्टवर आधारित डायरेक्ट 1 मार्काला तुम्हाला 2 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण त्याचबरोबर कधी-कधी तुम्हाला 3 मार्काचा एखादा प्रश्न असतो, 4 मार्काचा एखादा प्रश्न असतो. तो प्रश्न सोडवत असताना या बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमची गरज आपल्याला भासते. आता इथे बघा, इथे तुम्हाला असे जर 2 डोळे दिसले, 2 डोळे, तेरे मस्त मस्त दोन डोळे, तेरे मस्त मस्त डोळे असं गाणं नाही. हे डोळे वेगळे, ते डोळे वेगळे. त्याच्यामध्ये जर अशा प्रकारे जर का एक अँगल बायसेक्टर दिसला, तर इथे अँगल बायसेक्टर थेरम. मी तुम्हाला सांगतो अँगल बायसेक्टर थेरम म्हणजे बघा, नीट लक्षात घ्या, कारण डायग्राम वरून फॉर्म्युले कसे तयार होतात हे आपल्याला कळलं पाहिजे. जसे इथं 2 डोळे असतील, नुसतेच 2 डोळे असतील असं नाही. कधी-कधी 2 चांदण्या पण दिसतील. ओ, ओ, ओ चांदणी. बघा म्हणजे अँगल बायसेक्टर आहे. समजा इथं ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे, इथं पी आहे, क्यू आहे, आर आहे, एस आहे. इथं फॉर्म्युला कसा तयार होतो? या अँगल बायसेक्टरचा फॉर्म्युला काय, की बाबा या अँगल बायसेक्टरनी ज्या साइडचे 2 पार्ट केलेले आहेत, ज्या एका साइडला डिव्हाइड केले, समोरची ही जी साइड आहे एसीला डिव्हाइड केले. हे डिव्हाइड केल्यानंतर जे 2 पार्ट आहेत होतात तयारीचे, 2 सेगमेंट तयार होतात. यांचा रेशो आणि या 2 साइडचा रेशो इक्वल असतो. जसं की इथं इथं पण पी-आरला डिव्हाइड केलेलं आहे. म्हणजे पी-एस आणि एस-आरचा रेशो या 2 साइडच्या रेशोच्या इतका असतो. मग कसा फॉर्म्युला तयार करायचा? तर ह्या एसीचे 2 भाग काय झालेत? एडी आणि डीसी. मग इथं लिहायचं एडी अपॉन डीसी. आता उरलेल्या 2 साइड कुठल्या? एबी आणि बीसी. मग इथं लिहायचं एबी अपॉन बीसी. संपला विषय. म्हणजे ज्या साइडचे 2 भाग झालेत, एडी अपॉन डीसी लिहिलं. आता दुसरी साइडचा रेशो करताना दुसऱ्या ज्या 2 साइड आहेत त्यांचा रेशो करताना ए पासूनच सुरुवात करायची. इथं तुम्ही एडी अपॉन डीसी लिहिले ना, इकडं पण ए पासून सुरुवात करून एबी अपॉन बीसी लिहायचं. तसंच पलीकडे जर बघितलं तर पी पासून सुरुवात करा. पीआरचे 2 भाग झाले. पी पासून सुरुवात केली तर पीएस अपॉन एसआर होतं. पीएस अपॉन एसआर होतं आणि पलीकडे पीक्यू अपॉन क्यूआर होतं. पीक्यू अपॉन क्यूआर होतं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे. आता आपण एक एक्झाम्पल बघूया. आता या एक्झाम्पलमध्ये जर आपण बघितलं तर याच्यात काय दिलंय, की बाबा बघा, इथे आपल्याला इन ट्रायंगल पीआरक्यू मध्ये हा पीआरएस एक अँगल बायसेक्टर आहे. फक्त लिहिताना लिहायचं इन ट्रायंगल पीआरक्यू, पीआरक्यू आपल्याकडे आरएस, सेग आरएस इज बायसेक्टर ऑफ अँगल पी पीआरक्यू, पीआरक्यू बरोबर. सो देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरम. ओके. अँगल बायसेक्टरच्या थेरमनुसार फॉर्म्युला कसा बनवायचा आता सांगितलंय. कुठल्या साइडचे 2 भाग झालेत? पी क्यू चे. कुठले ते 2 भाग? पीएस अपॉन एस क्यू.
PQ चे 2 पार्ट झाले, PS अपॉन SQ. राहिलेले 2 भाग कुठले? P पासून सुरुवात करा, PR अपॉन RQ. मग इथे लिहा PR अपॉन RQ. मित्रांनो, डायग्रामवरून तुम्हाला फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता याच्यामध्ये काय व्हॅल्यू फिल करूयात. PS अपॉन SQ. PS किती आहे? 12 आहे. मग इथे लिहायचं 12. अपॉन SQ काय आहे? SQ काढायची आपल्याला. मग इथे SQ लिहा. इज इक्वल टू आपल्याला PR काय दिले बाबा? PR दिलेले 15 आणि डिव्हायडेड बाय RQ जी आहे ती आपल्याकडे आहे 20. ठीक आहे. आता इथं 12 अपॉन SQ चला इथं दुसऱ्या तसं लिहू सध्या आणि इकडे जरा थोडंसं काम सोपं करूयात. 15 आणि 20 कितीच्या टेबलमध्ये येतात? 5च्या. 5 3 जा 15 आणि 5 4 जा आपल्याकडे 20 आले. 5 3 जा 15, 5 4 जा 20. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन SQ इंटू 3, 3 SQ आणि इज इक्वल टू 4 इंटू 12, 12 4 जा 48 आपल्याकडे आलं. आता आपल्याकडे SQ आपल्या जागेवर, 48 आपल्या जागेवर, हा 3 मल्टिप्लाय इकडे आला डिवाइडेड बाय SQ इज इक्वल टू 48 ला 3 ने डिवाइड करा. 3 1 जा 3, 3 6 जा म्हणजे 16 आलं. SQ इज इक्वल टू आपल्याकडे काय आलं? 16 आलं. बाकी कॅल्क्युलेशनचा भाग आहे तो तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. फक्त डायग्रामवरून तुम्हाला फॉर्म्युला क्रिएट करता येणं ही सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, लक्षात घ्या. पुढे जाऊयात थोडंसं. बघा, पुढचा पॉइंट आहे आपल्याकडे. पुढचा महत्त्वाचा पॉइंट कुठे गेला बाबा? या. पुढचं एक एक्झाम्पल आहे. इथं बघा. 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. मित्रांनो, ही जी कन्सेप्ट आहे, यावर आता मी इथं जो क्वेश्चन घेतलेला आहे, हा एक क्वेश्चन जो आहे ॲक्टिव्हिटी बेस आहे. हा क्वेश्चन आला तर 2 मार्क राहील. फक्त या डायग्रामवरून जर अशा प्रकारची जर डायग्राम आली, तर हिला 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सलचा विषय म्हणतात. इथं फॉर्म्युला कसा तयार होतो बघा. या 3 पॅरलल लाईन आहेत आणि या 2 ट्रान्सव्हर्सल आहेत. तर जसा बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरममध्ये फॉर्म्युला तयार होतो, तसाच फॉर्म्युला इथं तयार होतो. कसा? AC अपॉन CE. कसा तयार होतो? AC अपॉन CE इज इक्वल टू BD अपॉन DF. बघा, BD अपॉन DF असा फॉर्म्युला तयार होतो. एकदम सोपं आहे. AC अपॉन CE इज इक्वल टू BD अपॉन DF, 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सलचा फॉर्म्युला. आता याच्यात जर का आपण व्हॅल्यू टाकल्या, तर बघा इथं दिलेत काही व्हॅल्यू दिल्यात आणि काही आपल्याला DF काढायचे. AB पॅरलल CD पॅरलल DF. आता AC अपॉन काय येतं? CE येतं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं AC अपॉन CE पाहिजे आणि BD अपॉन DF पाहिजे. DF आहे तर इथं BD पाहिजे. इथं लिहायचं 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. थेरम कुठला? 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आता 5.4 अपॉन 9. AC दिले तुम्हाला 5.4, ACच्या जागेवर 5.4 आणि CE 9 दिले, 9 दिले. आणि इथं BD किती बाबा? इथं तुम्हाला BDची व्हॅल्यू 7.5 इथं दिले 7.5. मग आता कॅल्क्युलेशन करून DF काय असणार आहे बघा. आता इथं 5.4 अपॉन 9 इज इक्वल टू 7.5 अपॉन DF बघा. आता 9 आणि 9 म्हणजे इथं 0.9 पकडा आणि इथं सॉरी 0.9 म्हणजे 9.0 असं पकडा 9.0 पकडा. 54 आणि 90 इथं 5.4 अपॉन 9.0 म्हणजे याचा अर्थ 54 अपॉन 90. कॅल्क्युलेशन करताना जरा सोपं करा. 7.5 अपॉन DF. आता हे दोघं जण 9च्या टेबलमध्ये येतात. 9 6 जा आणि 9 10 जा इज इक्वल टू 7.5 अपॉन DF. बरोबर ना? 9 6 जा 54, 9 10 जा आपल्याकडे आलं 90. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 6 इंटू DF 6 DF आणि इज इक्वल टू 10 इंटू 7.5 75. मग DF इज इक्वल टू काय करायचं? 75 अपॉन 6. 6 ने 75 ला डिवाइड करा. 6 ने डिवाइड करायचं 75 ला. 6 1 जा 6. 7 मधून आपल्याकडे 6 गेले 1 आले, वरून आले 5. 6 2 जा आपल्याकडे आलं 12. 15 मधून 12 गेले 3. एक 0 घेतला, एक पॉइंट घेतला आणि 6 5 जा म्हणजे 12.5. माझ्याकडे इथं DF काय आलं पाहिजे? 12.5 आलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे एखादा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. पण जर तुम्हाला हा क्वेश्चन जर का तुम्हाला याच्यामध्ये विचारला गेला क्वेश्चन नंबर 2A मध्ये ॲक्टिव्हिटी बेस, तर हे कॅल्क्युलेशन करून दाखवायची गरज नाहीये. हे कॅल्क्युलेशन कुठेतरी मागे रफ वर्क मध्ये करायचं आहे. एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन आपण बघू. प्रत्येक प्रॉपर्टीवर एक-एक एक्झाम्पल आपण बघण्याचा प्रयत्न आता इथे बघा. इथे पण सेम आहे. 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आता इथे आपण काय करू? या क्वेश्चनमध्ये काय दिलंय बाबा? AB पॅरलल PQ पॅरलल DC. बरोबर? इथे पण सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. फक्त लिहिताना काय लिहू आपण इथं, की बाबा जरा व्यवस्थित लिहूयात आपण. या ठिकाणी लिहू, की इन ट्रॅपेझियम ABCD बरोबर? ट्रॅपेझियम ABCD याच्यामध्ये आपल्याला दिलंय साइड AB पॅरलल साइड आपल्याला दिलेलं आहे PQ आणि पॅरलल साइड AB पॅरलल PQ पॅरलल DC. ओके. ह्या 3 साइड पॅरलल दिलेल्या आहेत. सो पॅरलल आहे म्हणून देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स
parallel lines and their transversals. ओके. तर मग त्याच्यानुसार फॉर्म्युला कसा क्रिएट होतो मगाशी आपण बघितला कसा होतो एपी अपॉन पीडी इज इक्वल टू बीक्यू अपॉन क्यूसी. बघा एपी अपॉन पीडी इज इक्वल टू बीक्यू अपॉन क्यूसी एकदम सिंपल आहे. एपी अपॉन पीडी इज इक्वल टू बीक्यू अपॉन क्यूसी. एपी अपॉन पीडी भाऊ एपी अपॉन पीडी काय बाबा या ठिकाणी व्हॅल्यूज आहेत. एपी ची व्हॅल्यू काय बाबा 15 आणि पीडी 12 आहे. 15 अपॉन 12 इज इक्वल टू बीक्यू अपॉन क्यूसी. बीक्यू मला माहिती नाहीये आणि क्यूसी दिले 14. बीक्यू अपॉन 14. आता बघा 15 आणि 12 दोघे पण 3 च्या टेबलमध्ये येतात. 3 5 जा 15, 3 4 जा 12 इज इक्वल टू बीक्यू अपॉन 14. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बघा बीक्यू इंटू 4 4 बीक्यू आणि इज इक्वल टू 5 इंटू 14 70 आलं. इथं 70 आलं. बीक्यू ची व्हॅल्यू काढायचे 70 आपल्या जागेवर 4 मल्टिप्लाय इकडे आला डिवायडेड बाय. आता आपल्याला काय करायचं 4 ने 70 ला डिवाइड करायचंय. 4 ने डिवाइड करा 70 ला. 4 1 जा 4, 7 मधून 4 गेले 3, वरून आले 0, 4 7 जा 28, त्याच्यानंतर 30 मधून 28 गेले 2, 0 घेतला, पॉइंट घेतला आणि 4 5 जा 20. म्हणजे 17.5 BQ इज इक्वल टू 17.5. हा कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता चांगल्या प्रकारे. पण एकंदरीत तुम्हाला एक गोष्ट चांगल्या प्रकारे आली पाहिजे ती म्हणजे डायग्राम वरून फॉर्म्युला क्रिएट करता आला पाहिजे. कारण कसं आहे विचारच पडला बिचाऱ्या मनाला जॉमेट्रीचा खेळ बाई एवढा का वेगळा. कसा वेगळा आहे जॉमेट्रीचा खेळ कसा आहे विचारच पडला बिचाऱ्या मनाला जॉमेट्रीचा खेळ बाई एवढा का वेगळा. आकृत्यांवरून सूत्र तयार करा जॉमेट्रीच्या गावाची सोपी होईल वाट. आकृत्यांवरून आपल्याला सूत्र तयार करता आलं पाहिजे. डायग्राम वरून एखादा फॉर्म्युला क्रिएट करता आला पाहिजे. तुमचं जॉमेट्रीचं काम एकदम सोपं होऊन जाईल. चला पुढे जाऊया. बघा पुढचा जो पॉइंट आहे आपल्याकडे पुढचा बघा आता इथे याच्यामध्ये कसं आहे इथे तुम्हाला कुठली कन्सेप्ट वापरायची इथे तुम्हाला बीपीटी थेरमचा कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आता आपल्याला वापरायचा आहे. मग याच्यात कसं आहे बघा इथे आपल्याला ऑलरेडी दिल्यात काय व्हॅल्यू पीएम इज इक्वल टू 15. कुठे गेला बाबा पीएम इज इक्वल टू आपल्याला दिलेला आहे 15. त्याच्यानंतर पीक्यू आपल्याकडे जो आहे पीक्यू जो दिलेला आहे एवढा पार्ट तो आपल्याकडे दिलेला आहे 25. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे एनआर इज इक्वल टू 8 आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे पी आर इज इक्वल टू आपल्याकडे आहे 20. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आता याच्यामध्ये मला काय काय करणं गरजेचं आहे बघा मला पी आर दिलाय टोटल टी पासून आर पर्यंतचं डिस्टन्स 20 आहे आणि एनआर 8 आहे. तर पीएन काय असेल बघा पीएन इज इक्वल टू जर मला काढायचं झालं मला जर पीएन काढायचं असेल तर मी या संपूर्ण पी आर मधून एनआर मायनस करणार आहे. पी आर मायनस एनआर करणार. पी आर आहे 20 एनआर आहे 8 किती झालं 12. म्हणजे आपल्याकडे 12 काय आलं बाबा हे जे पीएन जे आहे ते 12 आलं बरोबर. हा 12 आणि हा 8 आला. त्याचप्रमाणे मला पीक्यू दिले 25 पीक्यू 25 दिले पीएम दिले 15. त्या 25 मधून हे 15 गेले की मला एमक्यू मिळणार किती मिळणार बाबा 10 मिळू शकतं. बघा मला एमक्यू काढणं गरजेचं आहे. एमक्यू इज इक्वल टू काय बाबा पीक्यू मायनस पीएम. पीक्यू आहे 25 मायनस पीएम आहे 15 इज इक्वल टू आलं 10. म्हणजे इथे माझ्याकडे आलेलं आहे बाबा आन्सर 10 आलं. एमक्यू बरोबर 10. आता माझं टार्गेट काय बाबा मित्रांनो मला काय करायचंय हा क्वेश्चन येऊ शकतो बरं का यावर्षी. मला काय करायचं स्टेट वेदर द लाईन एन एम इज पॅरलल टू एन क्यू. या दोन लाईन पॅरलल केव्हा असतील ज्यावेळेस पीएन आणि एनआर आणि पीएम आणि एमक्यू हे दोन्ही रेशो जर इक्वल असेल तर या दोन लाईन पॅरलल असतील कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नुसार. जर हे दोन रेशो जर इक्वल नाही आले पीएन अपॉन एनआर आणि पीएम अपॉन एमक्यू हे इक्वल नाही आले तर दोन लाईन पॅरलल नसतील. तर पहिले हे रेशो काढू पीएन अपॉन एनआर. बघा पीएन अपॉन एनआर. पीएन काय आपल्याकडे दिलेलं आहे पीएन 12 एनआर 8 12 अपॉन 8 12 अपॉन 8 बघा 4 3 जा 12 4 2 जा 8 याला म्हणायचं बाबा तू एक नंबर. दुसरा रेशो आपण पीएम अपॉन एमक्यू काढू. बघा पीएम अपॉन एमक्यू याच्यात काय बाबा पीएम 15 एमक्यू 10 मग त्याला याचं 15 अपॉन 10 दोघे पण 5 च्या टेबलमध्ये 5 3 जा 5 2 जा याला म्हणायचं नंबर 2. आता फ्रॉम 1 अँड 2 बघा फ्रॉम 1 अँड 2 1 अँड 2 मधून जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसते दोन्ही रेशो इक्वल आहे. म्हणजे पीएन अपॉन एनआर इज इक्वल टू
पीएम अपॉन एमक्यू हे दोन्ही रेशो इक्वल आहे. पीएन अपॉन एनआर इज इक्वल टू पीएम अपॉन एमक्यू हे दोन्ही रेशो इक्वल आहे. मग दोन्ही रेशो इक्वल आहे. सो देअरफॉर तुम्ही म्हणू शकता बाय कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम एनएम पॅरलल टू आरक्यू. एनएम पॅरलल टू आरक्यू. ओके. एनएम पॅरलल आरक्यू किंवा क्यूआर जर असेल तर क्यूआर जे काय असेल ते एनएम पॅरलल आरक्यू. का पॅरलल आहे? कारण दोन्ही रेशो इक्वल आहे. जर दोन्ही रेशो जर इक्वल नसते तर पॅरलल नसते. तर ही हा एक एक्झाम्पल जरा थोडासा समजून घ्या. ही कन्सेप्ट सुद्धा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर बघा आतापर्यंत आपण काय केलं की पहिल्या 3 कन्सेप्ट होत्या ज्याच्यामध्ये आपण ट्रायंगलच्या एरियांच्या रेशोच्या संदर्भात की 2 ट्रायंगलचा एरियांचा रेशो तो बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट असतो ही कन्सेप्ट बघितली. त्याच्यानंतर जर बेस कॉमन असेल तर रेशो हाईट अपॉन हाईट असतो ही कन्सेप्ट बघितली. हाईट कॉमन असेल तर रेशो बेस अपॉन बेस असतो. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बघितला. अँगल बायसेक्टरचा थेरम बघितला. थ्री पॅरलल लाईनची कन्सेप्ट बघितली आणि त्याच्यानंतर ही एक आहे 7वी कन्सेप्ट जी आहे कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. यानंतर आणखी काही कन्सेप्ट आहेत आपल्याकडे सिमिलर ट्रायंगलशी रिलेटेड काही प्रश्न आपल्याकडे असतात तर ते आपण बघू. पण तत्पूर्वी हा एक अँगल बायसेक्टरच्या कन्सेप्टवर आधारित हा प्रश्न हा यावर्षी येऊ शकतो मला असं वाटतं कारण इथे एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. बघा मी आता याला डायरेक्ट तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो कारण इथे अँगल बायसेक्टर दिसतोय. तुम्हाला माहिती आहे अँगल बायसेक्टर असल्यावर फॉर्म्युला कसा वापरायचा? एडी अपॉन डीसी. बघा एडी अपॉन डीसी इज इक्वल टू बघा कोणाचे 2 भाग झालेत एडीचे एसीचे एडी आणि डीसी म्हणून एडी अपॉन डीसी. परत ए पासून सुरुवात एबी अपॉन बीसी इज इक्वल टू एबी अपॉन बीसी. फक्त इथं पहिलं लिहायचं इन ट्रायंगल एबीसी बीडी इज अ अँगल बायसेक्टर ऑफ अँगल बी देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम आणि मग फॉर्म्युला. आता एडी एक्स मायनस 2 डिवायडेड बाय एक्स प्लस 1 एक्स मायनस 2 डिवायडेड बाय एक्स प्लस 2. ओके. एबी आपल्याला दिले एक्स आणि आपल्याकडे ही दिले एक्स प्लस 5 बीसी एक्स प्लस 5 एक्स अपॉन एक्स प्लस 5. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. मला काय करायचंय की बाबा एक्स ची व्हॅल्यू काढायची त्यासाठी मी आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करेल. बघा पहिले या दोघांचं करा या दोघांचं करा कोणाचंही करा. पहिले चला एक्स इंटू एक्स प्लस 2 करू आणि इज इक्वल टू एक्स प्लस 5 इंटू एक्स मायनस 2 करू. ठीक आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन. एक्स इंटू एक्स एक्सचा स्क्वेअर झाला प्लस एक्स इंटू 2 2x झाला. आता एक्स प्लस 5 ने एक्स मायनस 2 ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे पहिलं एक्स ने मल्टिप्लाय करायचं एक्स मायनस 2 ला आणि नंतर प्लस 5 ने मल्टिप्लाय करायचं एक्स मायनस 2 ला. बघा एक्स स्क्वेअर आपल्या जागेवर प्लस 2x पण आपल्या जागेवर एक्स इंटू एक्स झाला एक्सचा स्क्वेअर प्लस एक्स इंटू मायनस 2 झाले मायनस 2x आणि प्लस 5 इंटू एक्स झाले 5x मायनस 5 टू जा 10 झाले. एक्स स्क्वेअर गेले उडाले. 2x आपल्या जागेवर राहिले. मायनस प्लस मायनस 3 मधून 2 गेला 3 मधून सॉरी 5 मधून 2 गेले 3 इथं 3x मायनस 10. एक काम करू 2x आपल्या जागेवर प्लस 3x इकडे आले मायनस 3x इज इक्वल टू मायनस 10. 2 मायनस 3 मायनस 1 देअरफॉर मायनस एक्स इज इक्वल टू मायनस 10. दोन्हीकडचे मायनस साइन घालवले मग आपल्याकडे एक्स इज इक्वल टू 10 आला झाला. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. हा 3 मार्काला वगैरे एखादा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच्याकडे जरा थोडंसं व्यवस्थित बघा. अँगल बायसेक्टर या कन्सेप्टवरती आहे क्वेश्चन. पुढे बघा पुढचा जो क्वेश्चन आहे आपल्याकडे पुढे पुढे गेला हा बघा. आता हा थोडासा वेगळा आहे कारण आता सिमिलर ट्रायंगल 2 सिमिलर ट्रायंगलच्या संदर्भातले काही क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूयात. याच्यात काय की मला काय दाखवायचं प्रूव्ह करायचं की ट्रायंगल सीपीए सिमिलर ट्रायंगल सीक्यूबी आणि त्याच्यानंतर AP7A BQ8A BC12 तर AC काढा. म्हणजे 2 ट्रायंगल जर का तुम्ही सिमिलर दाखवले तर नंतर तुम्ही दाखवू शकता की बाबा त्याच्या साइडचा रेशो करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल ते नंतर तुम्ही दाखवू शकता. मला कुठले 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायचे ट्रायंगल CPA बघा इथं आपण लिहू इन ट्रायंगल CPA अँड दुसरा जो ट्रायंगल आहे आपल्याकडे CQB. या 2 ट्रायंगल मध्ये जर बघितलं मला जर 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायचे असतील तर मला टेस्टचा वापर करावा लागतो आणि इथे तुम्हाला जास्तीत जास्त वेळा अँगल टेस्टचा वापर होता. तर कुठले 2 ट्रायंगल आहे? एक ट्रायंगल आहे CPA बघा CPA बघा नीट बघा CPA बघा हा ट्रायंगल आहे CPA दिसला. या CPA ट्रायंगलचं जर का तुम्ही एक वैशिष्ट्य बघितलं तर या ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 डिग्रीचा आहे. कुठला अँगल 90 डिग्रीचा आहे बघा हा P 90 डिग्रीचा आहे CPA मध्ये. ठीक आहे. म्हणजे एक 90 डिग्रीचा आणि दुसरा जो अँगल आहे CQB म्हणजे बघा हा CQB CQ आणि B हा जो तुम्हाला दिसतोय ग्रीन कलरचा याच्यामध्ये Q 90 डिग्रीचा अँगल Q जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. म्हणजे एक अँगलचा पेअर कॉन्ग्रुएंट आहे. जसं की CPA हा जो ट्रायंगल आहे याच्यामध्ये P 90 डिग्रीचा आहे आणि CQB मध्ये Q 90 डिग्रीचा आहे.
म्हणजे एक एक अँगलचा पेअर राईट अँगल आहे, तो आपण या ठिकाणी लिहू बाबा. इथे लिहू बाबा अँगल CPA कॉन्ग्रुएंट अँगल CQB इज इक्वल टू बाबा दोघे सुद्धा 90 डिग्री, इच 90 डिग्री. ओके, CPA आणि CQB 90 डिग्री. अजून एक अँगलचा पेअर दिसतोय का इथं कुठे? आता दोघांमध्ये जर तुम्ही विचार केला ना, हा C जो अँगल आहे तो CQB मध्ये पण येतो, CPA मध्ये पण येतो, दोघांमध्ये येतो, कॉमन आहे. मग इथं लिहायचं अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल C, कारण कॉमन अँगल हा जो आहे आपल्याकडे येणारा कॉमन अँगल आहे. झालं. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, दोन अँगलचे पेअर इथं मी दाखवलेत कॉन्ग्रुएंट. एखाद्या ट्रायंगल मध्ये जर दोन अँगलचे पेअर कॉन्ग्रुएंट असेल तर ते दोन ट्रायंगल सिमिलर असतात. देअरफॉर तुम्ही लिहू शकता CPA सिमिलर ट्रायंगल CQB. कोणती टेस्ट झाली बाबा इथं? AA टेस्ट म्हणा, अँगल अँगल टेस्ट, AA टेस्ट नुसार. झालं. मग आता एक भाग तर तुमचा झाला, एक पार्ट झाला तुमचा कंप्लीट, की बाबा दोन ट्रायंगल तुम्ही सिमिलर दाखवले. आता मला काय सांगितलंय, की इथं AP दिले, BQ दिले, BC दिले, AC काढायचे. मग आता दोन ट्रायंगल जर का सिमिलर असतील तर त्यांच्या साईडचा रेशो कसा असतो? इक्वल असतो. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल बघा. मग CP अपॉन CQ. CP आणि CQ चा काय संबंध आहे का इथं? इथं आपल्याला CP दिली नाही आणि CQ काढायची नाहीये. फक्त त्याच्यामुळे CP आणि CQ हा रेशो नका घेऊ. आता आपण कुठला रेशो घेऊ? चला PA आणि QB. PA म्हणजेच काय बाबा? AP. आपण QB म्हणजे BQ हा रेशो घेऊ. आणि पुढचा रेशो AC अपॉन BC. AC अपॉन BC असे दोन साइडचे रेशो या ठिकाणी घेतले. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. बरोबर? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल साइडचा रेशो घेतला तर याच्यात व्हॅल्यू टाकू आपण. AP काय बाबा? 7 आहे, 7 लिहून टाका. डिवायडेड बाय BQ काय बाबा? 8 आहे, 8 लिहून टाका. AC आपल्याला काढायचे आणि BC ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला दिलेली आहे 12. ओके. 8 into AC 8 AC इज इक्वल टू 12 7 जा 84. AC ची व्हॅल्यू काढायची. AC ला म्हणायचं भावा तू इथंच थांब. 84 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 8 मल्टिप्लाय पलीकडे गेला डिवायडेड बाय 8. आता 8 ने 84 ला डिवाइड करा. 8 1 जा 8, 8 मधून 8 गेले 0, वरून आले 4. 8 0 जा 0, 4 मधून 0 गेले 4. इथे 0 घेतला, एक पॉइंट घेतला आणि 8 5 जा आपल्याकडे आला 40. म्हणजे AC इज इक्वल टू माझ्याकडे 10.5 आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. थोडासा वेगळा होता. हा सिमिलर ट्रायंगलच्या कन्सेप्टवर आधारित प्रश्न होता. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघू. हा जर आला ना, हा 3 मार्काला वगैरे आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. किंवा कधी-कधी इथपर्यंतच प्रश्न तुम्हाला विचारला जाईल आणि 2 मार्काला मग विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. चला पुढे. पुढे आपल्याला हा जो क्वेश्चन तुम्हाला दिसतोय, या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बाबा? हा जर क्वेश्चन तुम्ही बघितला तर हा आपल्याला 3 किंवा 4 मार्काला प्रश्न येऊ शकतो. कारण इन ट्रॅपेझियम PQRS साइड PQ पॅरलल SR. आता ही PQ आणि SR या दोन साइड आपल्याला दिलेल्या आहेत पॅरलल. आणि याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय, की बाबा AR इज इक्वल टू 5 AP, AS इज इक्वल टू 5 AQ, देन प्रूव्ह दॅट SR इज इक्वल टू 5 PQ. आता या ठिकाणी बघा काय दिलंय ते आपण या ठिकाणी लिहूया. गिव्हन आणि मला दोन गोष्टी इथे लिहाव्या लागतील. गिव्हन आणि टू प्रूव्ह. बरोबर. बघा गिव्हन मध्ये मला काय दिलंय? पहिलं आपण गिव्हन लिहूयात. गिव्हन मध्ये ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्या. गिव्हन मध्ये मला इथं काय दिलंय, की बघा टू प्रूव्ह दॅट. जर एखादी गोष्ट तुम्हाला प्रूव्ह करायला आली, तर एक काम करायचं, पहिलं गिव्हन लिहायचं, नंतर टू प्रूव्ह लिहायचं आणि नंतर प्रूफ लिहायचं. गिव्हन मध्ये काय लिहायचं? जे प्रूव्ह दॅटच्या अगोदर जे काही तुम्हाला दिसेल ते गिव्हन मध्ये. काय दिसतंय बाबा? PQ पॅरलल SR. पहिला पॉइंट दिसतोय PQ पॅरलल SR. ओके. दुसरा पॉइंट मला गिव्हन मध्ये काय दिसतोय? AR इज इक्वल टू 5 AP. AR इज इक्वल टू 5 AP. आणि तिसरा पॉइंट आपल्याकडे काय दिसतोय? AS इज इक्वल टू 5 AQ. AS इज इक्वल टू 5 AQ. आणि टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आपल्याला? टू प्रूव्ह मध्ये आपल्याला काय लिहू शकतो आपण? टू प्रूव्ह मध्ये आपल्याला काय करायचंय? टू प्रूव्ह आपल्याला करायचंय SR इज इक्वल टू 5 PQ. काय लिहू आपण? SR इज इक्वल टू 5 PQ. झालं. आता आपण या ठिकाणी काय करू? प्रूफ लिहूयात. प्रूफ करू. चला बाबा, हे सगळं प्रूफ करायचं आपल्याला. आता मला जर हे प्रूफ करायचं असेल तर मी जरा शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतो कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. हे प्रूव्ह करण्यासाठी SR इज इक्वल टू 5 PQ वगैरे हे प्रूव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट जे तुम्हाला गिव्हन मध्ये दिले त्याला आपण लिहून घेऊयात. गिव्हन मध्ये काय दिले बाबा? AR इज इक्वल टू 5 AP. ओके. आणि दुसरी गोष्ट आपल्याला दिली AS इज इक्वल टू 5 AQ. हे तुम्ही इथे लिहू शकता, की बाबा हे मला गिव्हन मध्ये दिले. अरे जागा कमी पडेल असं वाटतं मला. ठीक आहे. हे आपल्याला गिव्हन मध्ये दिलेलं आहे. ओके. आता आपण एक काम करू. हा वरचा एक ट्रायंगल तुम्हाला दिसतोय तो आणि खालचा एक ट्रायंगल दिसतोय. हे दोन ट्रायंगल आपण काय करू? जरा सिमिलर दाखवण्याचा प्रयत्न करू. हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवा आणि त्यांच्या साइडचा रेशो इक्वल दाखवा. नंतर आपल्याला आन्सर ऑटोमॅटिकली येईल. मग एका ट्रायंगलचं नाव आपण काय घेऊ बाबा?
आर एस हा एक ट्रायंगल घ्या आणि ए पी क्यू हा दुसरा ट्रायंगल बघा इन ट्रायंगल किंवा पहिलं लिहा ए पी क्यू अँड ट्रायंगल ARS, APQ आणि ARS. आता ह्या दोन ट्रायंगलला जर मला सिमिलर दाखवायचंय, तर मी कुठल्या टेस्टचा वापर करू शकतो? बघा AA वगैरे. या दोन ट्रायंगलमध्ये हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, जे कॉन्ग्रुएंट असतात. मग लिहायचं PAQ, ओके, PAQ. बघा अँगल PAQ कॉन्ग्रुएंट अँगल RAS, ठीक आहे, RAS. RAS. हे काय बाबा? अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल. अपोजिट अँगल्स, ओके, झालं. दुसरा एक अँगलचा पेअर जर तुम्ही बघितला या डायग्राम मध्ये, जर तुम्ही नीट बघितला ना, बघा या दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि पॅरलल लाईन मध्ये येणारे जे अल्टरनेट अँगल आहे बघा झेड मध्ये, अल्टरनेट अँगल काय जे झेड मध्ये येतात, जी टीव्ही मध्ये हा आणि हा अँगल, हा काय बाबा क्यू आणि हा एस, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट, कारण हे अल्टरनेट अँगल आहे. मग तुम्ही लिहू शकता अँगल या क्यूचं नाव PQA, अँगल PQA कॉन्ग्रुएंट अँगल RSA, RSA झालं. हे कुठलं अँगल? अल्टरनेट अँगल, ओके. अल्टरनेट अँगल्स जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहे, ओके, झालं. आता दोन अँगलचे पेअर कॉन्ग्रुएंट म्हणजे हे दोन ट्रायंगल झाले सिमिलर. देअरफॉर ट्रायंगल APQ इज इक्वल सिमिलर ट्रायंगल ARS. कोणची टेस्ट झाली बाबा? AA टेस्ट, ओके. AA टेस्ट नुसार दोन ट्रायंगल झाले सिमिलर, झालं. आता सिमिलर ट्रायंगलच्या साइडचा रेशो इक्वल असतो. देअरफॉर AP अपॉन AR, आपण म्हटलं AP अपॉन AR, बघा काय येईल बाबा? AP अपॉन AR इज इक्वल टू PQ अपॉन RS इज इक्वल टू AQ अपॉन AS. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, झालं. सिमिलर ट्रायंगलच्या बघा आपण हा रेशो करताना कसा लिहितो? करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल, पहिला दुसरा AP आपण पहिला दुसरा AR, नंतर दुसरा तिसरा PQ आपण दुसरा तिसरा PQ आणि नंतर AQ अपॉन AS, हे सगळा रेशो लिहिला करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता मला काय करायचंय? मला प्रूव्ह काय करायचंय? SR आणि PQ चा विषय, SR आणि PQ म्हणजे RS आणि PQ, बघा हा रेशो पाहिजे मला, हा रेशो. मग याच्यासोबत मी काय करतो? हा एक रेशो घेतो, हे दोन रेशो घेतो, AP अपॉन AR, कारण AP आणि AR ची मला काहीतरी व्हॅल्यू आहे. मग AP अपॉन AR आणि PQ अपॉन RS हा रेशो घेतो. बघा AP अपॉन AR इज इक्वल टू, ह्याला आपण नंबर 1 दिला ना, तर याला आपण इथं याला नंबर 2 देऊ, ओके, आणि याला नंबर वाटलंच तर 3 देऊ. काय नाही, बाकी नंबर नाही दिला तरी चालेल, याला 2 नंबर देऊ. AP अपॉन AR. आता APचा जर विचार केला, AP अपॉन AR इज इक्वल टू PQ अपॉन RS असं आपण लिहू. बरोबर? म्हणजे आता हे दोनच रेशो घेतले, तिसरा नाही लिहिला. याची गरज आहे आणि त्याच्या जोडीला हा एक घेतला. आता AP अपॉन ARचा जर विचार केला ना, AR म्हणजे 5AP, म्हणजे तुम्ही AR काढून त्याच्या जागेवर 5AP टाकू शकता. मग इथं काय लिहायचं आपण? AP अपॉन 5AP इज इक्वल टू PQ अपॉन RS. काय बाबा? फ्रॉम 1 आपण या ठिकाणी फ्रॉम 1 का? कारण 1 मध्ये तुम्हाला दिलंय AR इज इक्वल टू 5AP. मग तुम्ही AR काढला आणि त्याच्या जागेवर 5AP टाकलं. मग आता याच्यात कट होण्यासारखं काय? इथं बघा AP कट झालं. AP कट झाल्यामुळे काय आलं? 1 अपॉन 5 इज इक्वल टू PQ अपॉन RS. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, RS इंटू 1 RS आणि 5 इंटू PQ 5PQ, म्हणजे तुमच्याकडे RS इज इक्वल टू 5PQ आलं. RS इज इक्वल टू 5PQ. RS म्हणजेच SR. याचाच अर्थ SR इज इक्वल टू 5PQ आलं, संपला विषय. अशा प्रकारे आपण प्रूव्ह करू शकतो बघा. तर हे एक्झाम्पल आहे ना मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे. जरा याच्याकडे जरा नीट बघा, कारण हे एक्झाम्पल आपल्याला जवळपास 4 मार्काला किंवा 3 मार्काला हा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. पुढचे आणखी काही क्वेश्चन बघूयात. तर आता हा एक महत्वाचा होता. त्याच्यानंतर बाकीचे काही क्वेश्चन्स आहेत जरा छोटे-छोटे पण इम्पॉर्टंट आहे. बघा हा एक क्वेश्चन. याच्यामध्ये मला काय दिलं बघा, हा एक क्वेश्चन बघा, कारण एका वर्षी परीक्षेला येऊन गेला 3 मार्काला वगैरे. याच्यात मला काय दिलंय? इन फिगर ट्रायंगल ABC, पॉइंट D ऑन साइड BC इज सच दॅट अँगल BAC कॉन्ग्रुएंट ADC. देन प्रूव्ह दॅट, मला हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. मग सगळ्यात पहिली गोष्ट मी काय करतो? गिवन लिहितो. गिवन मध्ये मला काय दिलंय आणि त्याच्यानंतर टू प्रूव्ह, मला काय प्रूव्ह करायचंय? या दोन गोष्टी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. गिवन मध्ये आपल्याला काय दिलंय? तर गिवन मध्ये मला दिलंय BST कॉन्ग्रुएंट ADC. बाबा अँगल BAC कॉन्ग्रुएंट अँगल ADC. ओके, मला दिलंय. प्रूव्ह दॅटच्या अगोदर जे असतं त्याला आपण कशामध्ये लिहितो? गिवन मध्ये. जे प्रूव्ह दॅटच्या अगोदर असतं त्याला आपण गिवन मध्ये लिहितो. काय लिहिलं? BAC कॉन्ग्रुएंट ADC.
देअरफॉर प्रूव्ह दॅट CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. काय प्रूव्ह करायचंय? CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. आता हे प्रूव्ह करण्यासाठी मला प्रूफ लिहावं लागेल. ओके, प्रूफ लिहावं लागेल. आता इथं प्रूफ सोपं आहे याच्यामधलं. इथं मला काय करायचं, हे प्रूव्ह करत असताना कुठले तरी दोन ट्रायंगल सिमिलर दाखवावे लागतील, कारण इथं साइडचं मल्टिप्लिकेशन आहे. साइडचं मल्टिप्लिकेशन म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवा आणि तिथं त्यांच्या साइडचा रेशो लिहा आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून असं काहीतरी आन्सर मिळेल. मग प्रूव्ह करण्यासाठी कुठले दोन ट्रायंगल मी सिमिलर दाखवू? कुठले दाखवा माहितीये का? हा BAC आणि ADC अँगल असलेले, कारण हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे. BAC अँगल असलेला ट्रायंगल कुठला बघा? हा BAC हा ट्रायंगल. मग लिहा इन ट्रायंगल BAC, इन ट्रायंगल BAC अँड दुसरा ट्रायंगल कुठला? ADC. ADC म्हणजे बघा हा ट्रायंगल, ठीक आहे? ADC अँड ट्रायंगल ADC. या दोन ट्रायंगल मध्ये BAC आणि ADC. आता या दोन बघा, BAC मधला हा अँगल आणि ADC मधला हा अँगल, हे दोघे जण कसे आहेत बाबा? कॉन्ग्रुएंट आहे. हा अँगल आणि हा अँगल, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे. आता या दोन ट्रायंगल जर सिमिलर दाखवायचे तर आपण AA टेस्टचा वापर करून दोन अँगलचे पेअर कॉन्ग्रुएंट दाखवूयात. बघा, इथं जर आपण बघितलं दोन अँगलचे कुठले पेअर कॉन्ग्रुएंट होतील, याच्यामध्ये पहिला पॉईंट तुम्ही लिहू शकता की बाबा BAC जो ट्रायंगल आहे मोठा, हा जो BAC ट्रायंगलचा अँगल BAC आणि ADC ट्रायंगलचा अँगल ADC कॉन्ग्रुएंट आहे. अँगल ADC कॉन्ग्रुएंट हे कशामध्ये बाबा? हे तुम्हाला गिव्हन मध्ये दिलेलं आहे. ओके, आता दुसरा एक अँगलचा पेअर तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवायचा आहे. एक तर दिलेला आहे. आता दुसरा दाखवत असताना नेमका दुसरा कुठला असू शकतो ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं. दुसरा कुठला असेल बघा? दुसरा एक कॉमन अँगल बघा. हा जो C जो अँगल आहे तो दोघांमध्ये कॉमन आहे. BAC मध्ये सुद्धा C येतोय, बरोबर? आणि ADC मध्ये सुद्धा C येतोय. C हा दोघांमध्ये येतोय, म्हणून अँगल C कॉन्ग्रुएंट C तुम्ही लिहू शकता. मग इथे लिहा अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल C, कारण कॉमन अँगल. हा झाला कॉमन अँगल झाला तुमच्याकडे असलेला. ओके, झाला कॉमन अँगल. मग आता दोन अँगलचे पेअर कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. देअरफॉर ट्रायंगल BAC सिमिलर ट्रायंगल ADC. कोणती टेस्ट झाली? AA टेस्ट. बरोबर. आता दोन ट्रायंगल सिमिलर आहे तर त्यांच्या साइडचा रेशो इक्वल असतो. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग त्या अनुषंगाने बघा BA अपॉन AD आपण लिहू शकतो, पण BA आणि AD ची गरज तुम्हाला प्रूव्ह करताना नाहीये. आपल्याला AC अपॉन DC ची गरज आहे. बघा, AC ची गरज आहे आणि DC ची पण गरज आहे. मग इथे लिहा AC अपॉन DC. AC अपॉन DC इज इक्वल टू परत BC अपॉन AC. BC अपॉन AC. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. AC इंटू AC, AC चा स्क्वेअर, बरोबर? आणि DC इंटू BC या दोघांचा गुणाकार म्हणजे BC इंटू DC करा. आता बघा, AC स्क्वेअर म्हणजे CA चा स्क्वेअर, BC म्हणजे CB आणि DC म्हणजे CD. हे प्रूव्ह झालं. जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते या ठिकाणी आपण प्रूव्ह केलेलं आहे. 3 मार्काला हा क्वेश्चन येऊ शकतो. सोपा आहे. आता आपण पुढच्या काही क्वेश्चन्स कडे आपण वळूयात. ठीक आहे. सिमिलर हे जे आता काही जे आपण क्वेश्चन बघितलेत, हे सगळे सिमिलर ट्रायंगल म्हणजे ट्रायंगलच्या ज्या काही सिमिलरिटीच्या टेस्ट आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. आता यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट अशी कन्सेप्ट आहे, अशा एका कन्सेप्टवरचा क्वेश्चन आहे की दरवर्षी त्या कन्सेप्टवर 100% प्रश्न विचारला जातो. ती म्हणजे रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. ओके, पाणी घेऊन नंतर आपण सुरू करू. म्हणजे दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियांचा रेशो, म्हणजे दोन ट्रायंगल जर का सिमिलर असेल तर त्यांच्या एरियांचा रेशो जो आहे तो साइड स्क्वेअर अपॉन साइड स्क्वेअर होतो. तसं बघायला गेलं तर दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट असतो. हाईट कॉमन असेल तर बेस अपॉन बेस असतो. बेस कॉमन असेल तर हाईट अपॉन हाईट असतो. परंतु जर तेच दोन ट्रायंगल जर का सिमिलर असेल तर त्यांच्या एरियांचा रेशो साइड स्क्वेअर अपॉन साइड स्क्वेअर असतो. तशा अर्थाचा एक प्रश्न आहे की तर रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि त्यांच्या साइडचा रेशो 3:5 आहे. देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. ओके, मग आपण काय करू? एरिया ऑफ दोन ट्रायंगल, एक स्मॉलर आणि एक बिगर. स्मॉलर ट्रायंगल इज A1 घेऊ अँड साइड जी आहे आपण त्याची जी साइड आहे तिला आपण S1. ओके, S1 त्या साइडला आपण S1 घेऊ. तर आता बघा, आणि त्याचबरोबर एरिया ऑफ ग्रेटर ट्रायंगल, जो मोठा ट्रायंगल आहे, ग्रेटर ट्रायंगल किंवा बिगर ट्रायंगल इज A2 अँड साइड जी आहे साइड इज आपण काय करू? S2 म्हणू. आता या ठिकाणी जो साइडचा रेशो आपल्याला दिलाय, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स.
साईडचा रेशो आपल्याकडे काय दिलाय म्हणजे S1/S2 हा जो साईडचा रेशो आहे तो आपल्याला दिलाय 3/5. आता गिवन ट्रायंगल्स आर सिमिलर. गिवन ट्रायंगल्स आर सिमिलर आपल्याला सांगितलं सिमिलर. जे दिलेले जे काही ट्रायंगल आहे ते सिमिलर आहे बाबा. मग सिमिलर ट्रायंगल आहे तर एरियांचा रेशो काय झाला A1/A2. जर दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर एरियांचा रेशो तो साइड स्क्वेअर अपॉन साइड स्क्वेअर. कन्सेप्ट लक्षात घ्या. A1 ची साइड आहे S1 त्याचा स्क्वेअर. A2 ची साइड आहे S2 त्याचा स्क्वेअर. कारण रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. टू सिमिलर ट्रायंगल्स. सिमिलर ट्रायंगल्स. ठीक आहे. रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. मग S1 चा स्क्वेअर. S1 काय बाबा 3 आहे. 3 चा स्क्वेअर. S2 किती आहे बाबा 5 आहे. 5 चा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 9. 5 चा स्क्वेअर 25. म्हणजे आन्सर आलं 9:25. बघा दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो 9:25. इथं प्रश्न कधी कधी उलटा दिला जाईल. एरियांचा रेशो दिला जाईल, साईडचा रेशो काढा. किंवा दोन ट्रायंगलचे दोन एरिया दिले जातील आणि एक साईड दिली जाईल, तिसरी साईड काढा. असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. जसं की या ठिकाणी इथे बघा, इथे एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे की ट्रायंगल एलिमेंट सिमिलर ट्रायंगल सिमिलर आहे. 9 एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 एरिया ऑफ ट्रायंगल LMN अँड इफ QR इज 20 फाइंड MN. म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो इथं तुम्हाला मिळेल. एक साईड दिले, दुसरी साईड काढायची. आता इथे बघा आपल्याला दिले 9 एरिया ऑफ ट्रायंगल PQR ओके इज इक्वल टू 16 एरिया ऑफ ट्रायंगल LMN. आपण काय करू, PQR आणि LMN ला एका बाजूला घेऊ. जसं की इथे मी लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल PQR ओके डिवायडेड बाय हा LMN मल्टिप्लाय झाला डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू 16 आपल्या जागेवर हा 9 मल्टिप्लाय झाला डिवायडेड बाय. म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो काय आला 16/9 आला. ठीक आहे. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. ट्रायंगल PQR सिमिलर LMN. PQR सिमिलर ट्रायंगल LMN. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. पण सिमिलर असेल तर एरियांचा रेशो काय असतो बेस साइड स्क्वेअर अपॉन साइड स्क्वेअर. दोन ट्रायंगल सिमिलर आहे तर एरियांचा रेशो आपल्याकडे काय असणार एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू साइड स्क्वेअर अपॉन साइड स्क्वेअर. PQR ची साइड काय बाबा माझ्याकडे दिली QR चा स्क्वेअर आणि LMN ची साइड आहे MN चा स्क्वेअर. इथे लिहा रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल ब्रॅकेट मध्ये लिहू शकताय. PQR अपॉन LMN किती 16/9 आहे. QR काय बाबा 20 आहे. 20 चा स्क्वेअर आहे आणि इथे लिहा MN चा स्क्वेअर. आता एक काम करू बोथ साइडचा स्क्वेअर रूट काढू. 16 चा स्क्वेअर रूट 4, 9 चा आलं 3. इथं 20 चा स्क्वेअर आहे म्हणजे 400 चे स्क्वेअर रूट किती आलं आपल्याकडे 20 आलं आणि डिवायडेड बाय हा MN आपल्या जागेवर. मला MN काढायचा. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into MN 4MN इज इक्वल टू 23 जा 60. MN आपल्या जागेवर 60 आपल्या जागेवर हा 4 मल्टिप्लाय पलीकडे गेला डिवायडेड बाय 4. देअरफॉर MN इज इक्वल टू 60 ला 4 ने डिवाइड केलं तर 15 आन्सर आलं. तर बाकीचा पार्ट जो कॅल्क्युलेशनचा आहे परंतु कन्सेप्ट आपल्या लक्षात आली पाहिजे की जर का दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियांचा जो रेशो आहे तो साइड स्क्वेअर अपॉन साइड स्क्वेअर असतो. ही प्रॉपर्टी महत्वाची आहे. याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. पुढचा बघा क्वेश्चन. पुढचा आपल्याकडे हा जो क्वेश्चन हा बघा हा एक सेम आहे. एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. दोन सिमिलर ट्रायंगलचा एरिया दिलाय. एकाचा एरिया 225 स्क्वेअर सेंटीमीटर, दुसऱ्याचा एरिया 81 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगलची साइड 12 आहे तर करस्पॉन्डिंग बिगर ट्रायंगलची आपल्याला साइड काढायची आहे. मग आपण काय करू या ठिकाणी लिहूयात एरिया ऑफ आपल्याला स्मॉलर ट्रायंगलची साइड दिली. स्मॉलर ट्रायंगल लेट एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल बी A1 अँड त्याची साइड जी आहे ती आपण काय करू S1 साइड बरोबर. अँड एरिया ऑफ बिगर ट्रायंगल जो बिगर ट्रायंगल आहे बिगर ट्रायंगल PA2 अँड हाईट जी आहे त्याची जी साइड जी आहे त्याची साइड आपण काय करू S2. म्हणजे एका ट्रायंगलचे स्मॉलर ट्रायंगलचा एरिया A1 साइड S1 आणि बिगर ट्रायंगलचा एरिया A2 आणि साइड S2 घेतली. मग आता मला सांगा A1 काय स्मॉलर ट्रायंगलचा एरिया काय असणार 81 असणार बरोबर. 81 स्क्वेअर सेंटीमीटर ओके. त्याच्यानंतर A2 काय असणार आहे बिगर ट्रायंगलचा एरिया 225 स्क्वेअर सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगलची साइड म्हणजे S1 इज इक्वल टू मला दिले 12 सेंटीमीटर आणि फाइंड द साइड ऑफ बिगर ट्रायंगल करस्पॉन्डिंग
साइड ऑफ बिगर ट्रायंगल. बिगर ट्रायंगलची साइड काय बाबा S2 जी आपल्याला फाइंड करायची आहे. बघा काय दिलंय, स्मॉलर ट्रायंगलचा एरिया 81, बिगर ट्रायंगलचा एरिया 225, स्मॉलर ट्रायंगलची साइड 12 सेंटीमीटर आणि बिगर ट्रायंगलची साइड काढायची आहे. आता गिवन ट्रायंगल्स बघा बरं का, गिवन ट्रायंगल्स आर सिमिलर. मग दोन ट्रायंगल जर का सिमिलर असेल तर एरियाचा रेशो काय असतो, साइड स्क्वेअर अपॉन साइड स्क्वेअर. मग A1/A2 एरियाचा रेशो साइड स्क्वेअर अपॉन साइड स्क्वेअर. A1 ची साइड काय बाबा, A1 ची साइड आहे S1 चा स्क्वेअर डिवायडेड बाय A2 ची साइड काय S2 चा स्क्वेअर. इथे लिहायचं रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल ब्रॅकेट मध्ये. A1 मला काय दिलंय 81 डिवायडेड बाय A2 काय 225 इज इक्वल टू S1 काय बाबा माझ्याकडे दिले 12 आहे, मग इथे लिहायचं 12 चा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय आपल्याला S2 काढायचे आहे. आता इथं काय करा, सगळ्यांची स्क्वेअर रूट. 81 चं 9, 225 चं 15, 12 च्या स्क्वेअरचं 12 आणि इथं S2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 9 into S2 9S2 आणि 12 into 15 180 येतात. 12 into 15 करा 118 येतील. S2 आपल्या जागेवरती जसं तसं लिहा, त्याला काय धक्का देऊ नका. 180 आपल्या जागेवरती, हे 9 मल्टिप्लाय पलीकडे गेले डिवायडेड बाय 9 मल्टिप्लाय पलीकडे गेले डिवायडेड बाय S2 इज इक्वल टू 9 2 80 म्हणजे S2 इज इक्वल टू 20 म्हणजे साइड ऑफ बिगर ट्रायंगल, करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल हीच आपल्याकडे काय येणार आहे 20 येणार आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर आपण पुढचा एक क्वेश्चन बघू मित्रांनो. तत्पूर्वी एक रिक्वेस्ट आहे, बरीच पोरं या ठिकाणी नवीन आहेत. जे नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता पुढचा एक आपण शेवटचा क्वेश्चन आजच्या या चर्चेमधला बघूयात, म्हणजे आपण 1 तासाच्या आसपास चर्चा झाली, जास्त मोठी पण व्हिडिओ नको, डोक्याच्या वरून आपले विषय गेले नाही पाहिजेत. बघा हा शेवटचा एक वेगळा थोडासा प्रश्न आहे, प्रॉब्लेम सेट मधला आहे. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, 3 मार्काला येऊ शकतो. बघा काय दिलंय, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट. आता इथे दोन ट्रायंगलची हाईट इक्वल दिली मित्रांनो. हाईट इक्वल आहे, साधी गोष्ट आहे. जर हाईट इक्वल आहे म्हणजे रेशिओ काय असणार, त्यांच्या एरियाचा रेशिओ कसा असणार आहे, बेस अपॉन बेस असणार आहे. साइड त्यांची जर हाईट कॉमन असेल तर रेशिओ बेस अपॉन बेस. आणि हा रेशिओ ऑलरेडी दिलाय 2:3. रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज 2:3. त्यांची हाईट कॉमन आहे आणि बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल 6 सेंटीमीटर. स्मॉलर ट्रायंगलचा बेस 6 सेंटीमीटर आहे. तर व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ बिगर ट्रायंगल. बिगर ट्रायंगलचा बेस काढायचा आहे. बघा या ठिकाणी आपण लक्षात घेऊ, एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल लेट एरिया ऑफ स्मॉलर ट्रायंगल बी A1 अँड मला बेस काढायचा, बेस जो आहे तो B1 घेऊ आणि एरिया ऑफ बिगर ट्रायंगल एरिया ऑफ बिगर ट्रायंगल जो आहे आपल्याला दिलाय ट्रायंगल BA2 अँड बेस जो आहे आपण काय करू B2 घेऊ. मला काय दिलंय, यांच्या एरियांचा रेशो A1/A2 हा जो रेशो आपल्याला दिलेला आहे तो 2:3 म्हणजे 2/3 आहे. त्याच्यानंतर बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर. स्मॉलर ट्रायंगलचा बेस जो आहे म्हणजे B1 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला B2 काढायचा आहे, बिगर ट्रायंगलचा बेस. आता बघा हे जे दोन ट्रायंगल आहे यांचं काय कॉमन आहे, हाईट कॉमन आहे. दोन ट्रायंगलची हाईट कॉमन आहे. बघा रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट. ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन हाईट. जर का हाईट कॉमन आहे तर रेशो बेस अपॉन बेस येणार. मग A1/A2 इज इक्वल टू A1 चा बेस B1, A2 चा बेस B2. का आलं बाबा B1/B2? कारण दोघांची हाईट कॉमन आहे म्हणून रेशो बेस अपॉन बेस आला. मग इथे लिहायचं ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन हाईट किंवा इक्वल हाईट त्यांची हाईट इक्वल आहे म्हणून जो रेशो आहे तो बेस अपॉन बेस आला. आता A1/A2 किती 2/3 आहे. B1/B2 B1 6 आहे, B2 आपल्याला B2 काढायचे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into B2 काय झाला बाबा 2B2 इज इक्वल टू 6 3 18 झालं. इथे लिहायचं 18. B2 आपल्या जाग्यावर 18 आपल्या जाग्यावर 2 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय B2 इज इक्वल टू 2 9 सेंटीमीटर. B2 इज इक्वल टू 9 सेंटीमीटर म्हणजे करस्पॉन्डिंग बेस ऑफ बिगर ट्रायंगल इज 9 सेंटीमीटर. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, प्रत्येक कन्सेप्ट वरती एक एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. अजून काही एक्झाम्पल्स अशी आहेत की जी 4 मार्काला बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात, हॉट क्वेश्चन. तर ते आज होणार नाही, लवकरच आपण या सगळ्या पूर्ण चॅप्टरवरचे पूर्ण बुक मधले म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधले जितके काही चॅप्टर्स आहेत त्या सगळ्या चॅप्टर मधले हॉट क्वेश्चन आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत, एकाच लेक्चरमध्ये बघणार आहोत. एकदा हे सगळे लेक्चर झाल्यानंतर. ठीक आहे,
तर नंतर आपण हॉर्स क्वेश्चनवरती पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत, एक लेक्चर घेणार आहोत. त्याच्यामुळे काळजी करू नका. आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.